नमस्कार. आपण गेल्या महिन्यात व्हिडिओ बनवला, त्याच्यानंतर आपण आज व्हिडिओ बनवत आहोत. नक्कीच सगळ्यांना प्रश्न पडला की पुढे काय चाललेलं आहे. काही दिवसा अगोदरच आपण ते फोटो देखील पाठवलेले की ज्या सभासदांना नोटीस देखील गेलेले आहेत, जे खाली करत नाही आहेत. तर सध्या काय चाललं आहे आणि सध्याचं जे अपडेट आहे ते आपण इथे देणार आहोत. आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत. तर बरेचसे प्राथमिक आपण जेव्हा गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, म्हाडाची स्टॉपवर्क विथड्रॉ झालेली आहे. तर त्यानंतरचं प्रोग्रेस सध्या काय चाललंय त्याच्याबद्दल जरा लोकांना सांगा. नमस्कार. मागचा व्हिडिओ मला वाटतं आपण 16 जानेवारीला केला होता, इलेक्शनच्या शेवटच्या दिवशी. आणि आपण त्यावेळची जी अपडेट्स होती ती दिली होती. त्यावेळेला आपल्याकडे स्टॉपवर्क विड्रॉ झालेली होती. आपल्याला ते 30 डिसेंबरला स्टॉपवर्क विड्रॉ झाली होती. त्यानंतर आत्ताच असा प्रोग्रेस आहे की आपल्या साईटवरती 92 लोक होते, ज्यांना आपण खाली करणं 2 महिन्यामध्ये खाली करणं अपेक्षित होतं. आणि तसं आपण मान्य केलं होतं, ठराव पास केलं होतं, सर्व काही झालं होतं. काही लोकांनी त्याच्यामध्ये विरोध करायला सुरुवात केली. काही लोकांचा विरोध मावळला आणि त्यानंतर हळूहळू काही लोक आले आणि आता शेवटी 22 लोक आहेत जे आज ताग्यात घरं खाली करायला तयार नाहीत. आम्ही त्यांना विनंत्या केल्या, अर्जव केलं की बाबा खाली करा, प्रोजेक्ट मार्गी लागला पाहिजे, तुमच्यामुळे प्रोजेक्टला विलंब होतोय. त्याचप्रमाणे आपल्याला जे घरभाडं, थकीत घरभाडं आहे ते आपल्या डीड ऑफ सेटलमेंट प्रमाणे ज्या दिवशी प्लॉट खाली होईल त्या दिवसापासून पुढचं भाडं चालू होईल, अशी आपली कंडिशन आहे. आपण असं मान्य केलं होतं. त्यामुळे या सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या, लोकांना घरभाडं मिळत नाही आहेत, प्रोजेक्ट थांबलेलं या अर्थाने जोपर्यंत प्लॉट खाली होत नाही तोपर्यंत कामं होणार नाही आहेत. म्हाडाने जरी स्टॉपवर्क विड्रॉ करून दिली असेल तर आता साईटवर काही कामं चालू आहेत, बिल्डरने कामं चालू केलेले आहेत. त्याच्या व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, ते आपण तुम्हाला शेअर करणार आहोत. पण खऱ्या अर्थाने प्लॉट खाली होणं आणि मग तिथून पुढे पुनर्विकास प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे या लोकांना आता खाली करण्यासाठी म्हाडा कायद्यामध्ये 95A अंतर्गत कारवाई करण्यासाठी आम्ही नाईलाजाने म्हाडाला विनंती केली, पत्र दिलं. त्यानंतर काही लोकांनी खाली केलं, त्यांनाही आम्ही अकॉमोडेट केलं, त्यांच्यावरती कारवाई होऊ नये म्हणून आम्ही पत्र दिली. आणि शेवटला आता 22 लोकांवरती ती कारवाई होणार आहे. आणि 24 फेब्रुवारीला म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी येऊन ती नोटीस लोकांवरती बजावलेली आहे. या नोटिसीमध्ये त्यांनी 6 मार्चला मध्ये होळीचा सण आल्यामुळे काही दिवस पुढे, 2-4 दिवस पुढे, असं 6 तारखेला ती सुनावणी होणार आहे. पण एक निश्चित आहे की इथे आता 95-96% लोक घरं खाली केलेली आहेत, 171 लोकांना घरं मिळालेली आहेत. त्यामुळे 4% किंवा 5% लोक हे विरोध करतायत. त्यामुळे हा विरोध टिकणारा नाही. दुसरं एक मला स्पष्ट सांगावं असं वाटतं की मागच्या 1 महिन्यामध्ये आम्ही व्हिडिओ केला नाही. मागच्या व्हिडिओमध्येच आम्ही सांगितलं होतं की आम्ही आता करू आणि नंतर बोलू. म्हणजे वारंवार आपण बोलत राहिलो आणि काही झालं नाही असं होता कामा नये. तर ॲक्शन दिसू दे. त्याप्रमाणे स्टॉपवर्क विड्रॉ झाली, त्यानंतर आम्ही व्हिडिओ केला. आता 95ची नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्याची हिअरिंग होणार आहे आणि नक्की ही घरं खाली होणार आहेत. आता ती कारवाई करायची की लोकांनी आता सुबुद्धी झाली, अजूनही वेळ गेलेला नाही, सुबुद्धी होऊन म्हाडामध्ये गेले आणि ते तयार झाले, तर जी कारवाई आपण प्रत्यक्ष पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे, ती टाळता येऊ शकते. पण जर अट्टहास असेल आणि त्यांना सल्ला देणारे लोकांचा काही आमच्यावरती सूड उगवायचा असेल, आमची जी 316 लोक घराबाहेर आहेत, 15 वर्ष घराबाहेर आहेत, मागची 4 वर्ष भाडं मिळालं नाही, आता कुठे भाडं चालू झालं तर त्याच्यावर खंड पडून त्यांना कोणता सूड उगवायचा असेल तर या लोकांना हाताशी धरून हे ते डिले प्रॅक्टिस करावी त्यांनी. परंतु एक निश्चित सांगतो, आम्हाला जरी ही कारवाई करायची नव्हती, हे आवडत नाही, इच्छा नव्हती, तरी देखील या प्रोजेक्टच्या हितासाठी किंवा लोकांच्या हितासाठी हा प्रोजेक्ट लवकर पूर्ण होण्यासाठी एक प्रोसेस म्हणून कायदेशीर प्रक्रिया ही करणार आणि ती कठोर प्रमाणे होणार. कारण आता काय किती आम्ही अर्ज करायचे, किती विनंत्या करायच्या, जर लोकांना समजत नसेल ते करावं लागेल. तर 6 मार्चला हिअरिंग आहे आणि त्या प्रोसेसप्रमाणे म्हाडा, आता ही म्हाडाची जबाबदारी आहे. त्यांनी नोटीस काढली आहे, म्हणजे सर्व बाबीची तपासणी करून फेर तपासणी करून सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता नोटीस काढायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी काढले. त्यामुळे आता कारवाई करणं ही सुद्धा म्हाडाची जबाबदारी आणि ते निश्चित करते. आणि आजच्या दिवसात अनेकांचं भाडं देखील रखडून राहिलं ह्याच 22 लोकांमुळे. आज अनेक लोक अडचणीत आहेत आणि त्याच्यानंतर आता जोपर्यंत ही मेंबर्स खाली होणार नाही तोपर्यंत इतर लोकांना भाडं मिळणार नाहीये. तर ह्या लोकांना देखील ही गोष्ट समजली पाहिजे की तुमच्या स्वार्थापोटी तुम्ही एवढे 350 लोकांना भेटीत धरून. निश्चित आपले अनेक लोक एवढे फ्रस्ट्रेटेड आहेत, लोक एवढे ॲग्रेसिव्ह आहेत, आम्हाला फोन करू सांगत, साहेब काय करायचं सांगा, जे काय करायला लागेल ते आम्ही करू. आज आमच्या पोटामध्ये आग लागलेली आहे, आम्ही आग लावायला तयार आहोत.
अनेक तरुण मंडळीचे फोन आले, साहेब आम्ही संयम ठेवतो म्हणजे आमची मजबुरी नाही, आम्ही मजबूर नाही, आम्ही बरंच काही करू शकतो. पण त्यांना सांगितलं मी हातात तोंडाशी आलेला, आपण संघर्ष करायचा तेव्हा केलेला आहे. आता आपली कमिटी आहे, आपला विकासक आहे, म्हाडा आपल्यासोबत आहे. कारण ज्यांनी वल्गना केल्या की स्टॉपवर होणार नाही, 95 येणार नाही, ते आलेलं आहे, झाले. आता 95 आल्यानंतर सुद्धा आता लोकांना भ्रमित केलं जातं ही 95ची नोटीस नाही. अरे वाचा, मराठीमध्ये ती नोटीस आहे, वाचा काय आहे ते. 95 सेक्शन 90 मध्ये कारवाई, ती प्रोसेस आहे, हिअरिंग आहे, ती होणार आहे आणि त्याच्यानंतर ऑर्डर निघेल आणि पुढची कारवाई होईल. आजही मी सांगतो कोणाच्या तरी अट्टाहासासाठी, कारण त्यांना काही सूड उगायचं मागास मी बोललो तसं, त्यासाठी तुम्ही बळी पडत असाल तर हा तुमचा मूर्खपणा आहे. ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल, ही विनाशकाली विपरीत बुद्धी आहे, सल्ला देणाऱ्यांना सुद्धा आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा. तर तुम्ही आजही विचार करा, कुठेतरी या प्रवाहामध्ये, या प्रवाहाच्या विरुद्ध राहून नाही टिकू शकत. आणि आम्ही तर एवढी कायदेशीर प्रक्रिया राबवलेली आहे आणि इथपर्यंत पोहोचलोय. म्हाडाने ज्या दिवशी 95ची नोटीस काढले त्यावेळी तुम्ही समजून जा ही कारवाई होणार म्हणजे होणार. आणि योग्य पद्धतीने गेल्यामुळे सगळ्या यंत्रणा त्याची नोंद घेतात आणि योग्य कारवाई अर्थात देखील होत आहे. म्हाडांच्या उपाध्यक्ष VP आहेत, CEO आहेत, त्यांना ही गोष्ट भाग पडलेली आहे. 22 लोक, 579 22 लोकांचा काय स्वार्थ आहे, कशासाठी त्यांनी ते तरी स्पष्ट करावं. विरोध कशासाठी, त्यांना बँक गॅरंटी पाहिजे, तो मुद्दा स्पष्ट केलेला आहे. PAAA मुद्दा केलेला आहे. कुठे मागच्या वेळी ज्यावेळी 95 झाली होती कुठे PAAA झालं, अजून घरात गेलेल्या लोकांचा PAAA नाही आहे. आणि आता आपण PAAA करतोय ते नोटराईज करतोय आणि त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे, त्याच्यामध्ये क्लॉज टाकला की आम्ही रजिस्टर्ड PAAA करणार आहे. सगळ्या बाबींची स्पष्टता तिथे असताना निव्वळ स्वार्थासाठी कुठेतरी, आता ते म्हाडाच्या लोकांनी त्या दिवशी पाहिलेले आहेत, आमची घरं किती आहेत, आमच्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये जास्त लोकांना भाडे करू दिसले. तर हा सगळा उद्देश, याला विरोध करण्याचा उद्देश आणि सल्लागारांचा उद्देश काय आहे हे स्पष्ट आहे. आणि मी आज सांगतोय, मी आज काही जास्त बोलत नाहीये. आम्ही संयम ठेवतोय कारण आम्हाला हा प्रोजेक्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये आणखी काहीतरी कॉम्प्लिकेशन्स नको, करायला भरपूर काही आहे, पण संयम ठेवतोय. मी पुन्हा सांगतो, ही आमची मजबुरी नाही, आम्ही कायदेशीर प्रक्रिया केली. आमची एकच आहे, आम्हाला खेद आहे की आम्हाला आज लोकांना भाडं देऊ शकत नाही. जोपर्यंत प्लॉट खाली होत नाही, ही आमची कमिटमेंट आहे. आम्ही लिगली कोर्टामध्ये फाईल केलेलं आहे. त्याच्यापासून उल्लंघन होणं, डिव्हिएशन घेणं आम्हाला आज परवडणार नाही, कारण त्याला सुद्धा चॅलेंज केलं जाऊ शकतं. जर आपण कुठली गोष्ट त्याच्यामधून उल्लंघन केलं किंवा डिव्हिएशन घेतलं तर त्यालाही लोकांचा विरोध असू शकतो, त्याला चॅलेंज. त्यामुळे जे काही लिहिलेलं आहे त्या पद्धतीनेच जाईल. मागची 4 वर्ष भाडं नाही तर आम्ही जगलो, आमच्या लोकांनी कसं कसं मॅनेज केलं. 4 महिने झाले, पण ही कारवाई होऊन आम्हाला ज्या दिवशी भाडं चालू होईल त्या दिवसापासून प्रोजेक्ट पण सुरळीत सुरू होईल आणि कंटिन्युएशनमध्ये भाडं, मग कुठे थांबण्याची प्रक्रिया होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे 36 महिन्यात ही घरं बनवून आपल्याला मिळणार आहे, प्लस 6 मंथ्स गेट पेड. जोपर्यंत हा प्लॉट पूर्ण खाली होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू होत नाही. तर ह्या सगळ्यांना कळालं देखील पाहिजे की जोपर्यंत तुम्ही अर्थात आज जो नवीन बिल्डर आले आहे, हा डिस्प्यूट मधला प्रोजेक्ट आहे, हा बदनाम झालेला प्रोजेक्ट आहे. होम बायर्सना 10 वर्षामध्ये घरं मिळालं नाही, आपण 15 वर्षापासून बाहेर आहे. नवीन इथे घर घेणारा, बुक करणारा तो पहिलं बघतो प्लॉट खाली आहे की नाही. आज किती डेव्हलपरने सांगितलं की आमच्याकडे प्लॉट आहे, आम्ही कन्स्ट्रक्शन. तुमचा प्लॉट जर पूर्वीपासून आज 10 वर्ष डिस्प्यूटमध्ये गेलेला प्लॉट आहे, आजही लोक जागेवर आहेत, तिथे कसा काय प्रकल्प होऊ शकतो हे लोकांनी समजायला पाहिजे. आता काही लोक डिविंगचं काम नाही चालू, अमुक नाही चालू, हा तो विकासकाचा प्रश्न आहे. विकासकांनी आपली जी कमिटमेंट आहे 36 महिन्यामध्ये आपल्याला घर द्यायचं आहे आणि तो ग्रेस पिरियड, तो स्टँडर्ड क्लॉज आहे, त्या पिरियडमध्ये द्यायची जबाबदारी आहे. किंवा त्याने डिविंग बनवावी, ही बनवावी, एफ बनवावी, कसं करायचं त्याची कमिटमेंट आहे, त्याचा लुकआउट आहे. प्लॉटवरती कामं कशी सुरू करायची, त्याचं प्लॅनिंग कसं हवं, तो आमचा विषयच नाही. आम्ही 36 मंथ प्लस 6 मंथमध्ये आणि तोपर्यंत आपल्याला कंटिन्युएशनमध्ये भाडं, ही आपली जबाबदारी, ही आपली कमिटमेंट आहे. त्याच्यामध्ये इतरांनी त्याच्यामध्ये अजाणतेपणा, माहीत नाही काही गोष्टी आणि उगाच आपल्या लोकांना संभ्रमित करायचं सोडून द्या. हा प्रोजेक्ट एक चांगल्या परिस्थितीत, चांगल्या प्रक्रियेतून आलेला आहे. हा आम्ही निवडलेला डेव्हलपर नाही, हा प्रक्रियेमधून आलेला डेव्हलपर आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी कम्पेअर करत जाऊ नका. आज आता साईटवरती तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल, 2 बेसमेंट किंवा 1 बेसमेंट जिथे जाणार आहे तिथे ब्लॅक रॉक आहे, तो काढायचा आहे. ती EFची सगळी ती डिसमेंटल केलेलं आहे, ॲक्मेचं ऑफिस डिसमेंटल केलेलं आहे, पत्रे ठोकलेत, कामं चालू आहेत. पण प्लॉट जर खाली नसेल तर ते काम, पुढचं काम कसं चालू करणार आहे. तर एक विनंती आहे पुन्हा एक लोकांना की आता तरी कुठेतरी शहाणे व्हा, सुज्ञपणे विचार करा
आणि आता तुम्हाला सोसायटीमध्ये नाही तर म्हाडामध्ये जाऊन तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही करायला तयार आहोत. अन्यथा म्हाडाने जे काय करायचं म्हाडाने ठरवलेलं आहे किंवा ते ठरवलं जाईल, कारण नोटीस काढली त्याच दिवशी ते निश्चित होतं, ठरलेलं आहे. ही प्रक्रिया आहे, त्या प्रोसेसमधून जा आणि सामोरे जा. तर आपण प्रयत्न करू अशाच पद्धतीने वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहू. सध्या हे अपडेट आहे आणि आपल्या सर्व सभासदांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून ती सगळी गोष्ट एक मला त्यांच्यापर्यंत. आणखी सांगायचं आहे, ही प्रक्रिया सुरू असताना मध्ये एखाद्या वेळेस आपण SGM घेऊ शकलो नाही, म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा किंवा सर्वसाधारण सभा नाही घेतली तरी आपण इथे गेट टुगेदर आपण मागच्या वेळी जसं ऑफिस समोर बसलो तसा एक आपण भेटायचा प्रयत्न करू. मला काही गोष्टी आता बोलायच्या नाही आहेत, पण त्यावेळी रोखठोक बोलणार आहे. याच्या पाठीमागे कोण आहे, कशासाठी हे सगळं अट्टास चाललेलं आहे. आपण शांत डोक्याने संयम ठेवून हे सगळं करतोय, पण एक दिवस हा संयमाचा कडेलोट होणार आहे आणि तो आपण करू. मला एकच विनंती आहे, अनेक लोकांनी सांगितलं की काही जे काय करायला लागेल ते सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. आम्ही कुठे यायचं तिकडे यायला तयार आहोत. कुठं जायचं असेल, काय करायचं असेल ते निश्चित आपण ठरवू आणि ते आपण करू. पण आज तुर्तास ही प्रोसेसमध्ये जाऊ द्या, प्रोसेस होऊ दे, मग आपण ठरवू काय करायचं. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतरच तुम्हाला आता सध्या साईटवर काय चाललेलं आहे त्याच्याबद्दलचे काही व्हिडिओ ह्याच्यासोबतच असतील, तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या सगळ्या सभासदांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद. Gracias.